महाराज संत रविदास महाराज संत कबीर या देशातील मानवांच्या सर्वांगीण उन्नतीकरिता ज्यांनी आपलं जीवन खच्ची घातलं अशा तमाम मानवांना, संतांना, युग पुरुषांना मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जोरदार टाळ्यांच्या कडकडाटाने सर्वप्रथम अभिवादन करतो. आजच्या या धरणे आंदोलन या पेंडालमध्ये उपस्थित असणारे गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय दिलीपभाऊ शर्माकेजी, माननीय हरिभाऊ पेंदोर, मंत्री लत्तूजी व्यक्ती, महाराष्ट्र बेरोजगार निराकरण मानव समिती संस्थापक अध्यक्ष श्री शेख सर, माननीय विकासभाऊ नाईताम, जिल्हा महासचिव गोंडवाना गणतंत्र पार्टी यवतमाळ, माननीय मोतीराव कनाके, अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी घाटंजी, माननीय संदीपभाऊ टेकाम, उपाध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी घाटंजी, माननीय विनोदजी मानकर, गोंडवाना गणतंत्र पार्टी कार्यकर्ता, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतीयाला सन्मानाने प्रतिष्ठितपणे जगता येईल असे अभिवचन दिलेले आहेत. समान संधी बंधुभाव, लाडकी बहीण ओरडू नका, लाडकी बहिणी ओरडू नका बाबा, तुमचे पगार मिळायचा आहे. समान संधी बंधुभाव अशी अनेक चर्चा घटनेमध्ये नमूद केलेली आहेत. परंतु 2014 पासून नोकरी अभावी राज्यातील बेरोजगार हा आर्थिक दृष्ट्या दुर्बळ होऊन व्यसनाच्या आहारी जाऊन आत्महत्यासारखे प्रकार करीत आहे आणि यावरती प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. हे अतिशय गंभीर बाब आहे. त्याचप्रमाणे अनुसूची 6 अनुसार मूल निवासी हा आदिवासी आहे. इसवी सन 700 ते 1739 पर्यंत आंध्र प्रदेश पासून तर काशी पर्यंत या जगाच्या पाठीवर आदिवासींनी राज्य केलेलं आहे आणि आदिवासीसोबतच अन्याय होतो आहे. हे आमचं दुर्दैव आहे. 2014 पासून आदिवासी खावटी कर्ज योजना बंद आहे आणि आदिवासी मंत्री, मुख्यमंत्री हे झोपा घेत आहे. हे आमचं दुर्दैव आहे. त्याचप्रमाणे आमच्या ह्या केळापूर मतदारसंघामध्ये 1985 मध्ये साखर कारखाना साखरा येथे होणार होता. इथला हा साखर कारखाना तळणी मार्ग मांगूळला निघून जातो आणि आमचा लोकप्रतिनिधी हा पॅन्ट वरत सरकत राहतो. हे आम्हाला खूप मोठी खंत वाटते. हे अतिशय आमचं दुर्दैव आहे. श्रीमंत आबासाहेब देशमुख पारवेकर यांनी यांच्या मतदारसंघातला बांधव उपाशी झोपू नये याकरिता त्यांनी 1970-72 मध्ये सूतगिरणीची उभारणी करून रोजगार उपलब्ध करून दिला होता. परंतु आजच्या ह्या लोकप्रतिनिधीने केळापूर मतदारसंघावर अन्याय केलेला आहे असं आपल्या सर्वांना दिसत आहे. त्या अर्थाने जे आपण जे आंदोलन, ज्या अर्थी आपण जे रस्त्यावर उभं घेतो, अन्यायाच्या विरोधात जे लढतो, प्रत्येक नागरिकांनी लढलं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे आज भारतामध्ये तर भारताच्या व्यतिरिक्त राज्याच्या व्यतिरिक्त इतर राज्यामध्ये सुद्धा अतिशय गंभीर परिस्थिती आहे. 2029 पर्यंत काय होईल याचं काही सांगता येणार नाही. त्यानुसार प्रत्येक नागरिकांना माझं आव्हान आहे, त्यांनी जनजागृत अभियान राबवावं आणि रस्त्यावर तर उतरावं. हा अनुषंगाने आपल्याला या मतदारसंघामध्ये 2014 मध्ये आम्ही जो निवडून दिला होता त्याचं ते नाव घेत नाही मी, परंतु आमच्या केळापूर मतदारसंघाचा विकास करतील या उद्देशाने निवडून दिलं आणि त्याला विधिमंडळामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्याकरिता पाठवलं. तो दंडार खेळत खेळत विधिमंडळामध्ये गेला आणि बाहेर निघाला तर ऑर्केस्ट्रा घेऊन आला आणि गाणं म्हणायला लागला, तुझी माझी जोडी जमली ग कशी झक्कास पोरगी पटली ग. ही अवस्था आमच्या देशाची आहे. राशन कार्ड बनवण्याच्या ऐवजी, निराधारचे पैसे देण्याच्या ऐवजी हा हलकट तहसीलदार रेती पकडायला जातो. हे आमचं मोठं दुर्दैव आहे. त्याचप्रमाने काळी पिवळी असो, तुमचे मॅक्स पिकअप असो, हे वाहतुकीला अडथळा निर्माण करून जनतेला त्रास देऊन बस स्टँडवर ओरडू गाड्या भरतात
आणि हप्ते हा पोलीसवाला खातो. हे आमचं दुर्दैव आहे आणि यांच्या विरोधामध्ये आंदोलन करायला पाहिजे. माझं तर असं म्हणणं आहे ते काळे पिवळेनं आणि मॅक्स पिकअपनं तुमच्या पोलीस स्टेशन मधून सीटा भरायला पाहिजे, जेणेकरून हप्ते खो खातो. अशा पद्धतीनं आमच्यावरती जे अन्याय होतो आहे त्या अन्यायाच्या विरोधात लढलं पाहिजे. इतकंच बोलतो आणि इथेच थांबतो. रामकृष्ण हरी. कोण आहे दादा?